श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज 29 जून वार सोमवार आणि आज आहे वटपौर्णिमा. तर तुम्हा सर्वांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. दरवर्षी ज्येष्ठ पौर्णिमेला वटपौर्णिमा हा सण साजरा केला जातो. वटपौर्णिमा हे हिंदू धर्मातील एक महत्त्वाचे व्रत आहे जे वर्षातून एकदाच करता येते. हे व्रत स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी करतात. या व्रताला सावित्री आणि सत्यवान यांच्या कथेमुळे विशेष महत्त्व प्राप्त झाले आहेत. पुराणिक कथेनुसार असं म्हटलं जातं की ज्येष्ठ पौर्णिमेलाच सावित्रीने सत्यवानाचे प्राण या वटवृक्षाखाली यमाकडून परत मिळवले होते. म्हणून या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया व्रत करून वटवृक्षाची पूजा करतात. वटपौर्णिमा हा केवळ धार्मिक सण नसून कुटुंबातील नातेसंबंध दृढ करण्याचा, परस्पर आदर आणि निष्ठेचा संदेश देणारा हा महत्त्वाचा सण आहे. या दिवशी शिवपार्वतीचे स्मरण, वटवृक्षाची पूजा आणि सत्यवान सावित्रीच्या कथेचे वाचन किंवा श्रवण करण्यालाही विशेष महत्त्व दिले जाते. यंदा वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार यंदाची वटपौर्णिमा अत्यंत खास आहे. या दिवशी एक अत्यंत शक्तिशाली आणि दुर्मिळ योग जुळून येतोय. सोमवार हा भगवान शिव यांना समर्पित असल्याने आणि पौर्णिमा तिथीचा संयोग आल्याने या दिवसाचे महत्त्व अधिक वाढले आहे. हिंदू पंचांगानुसार पौर्णिमेला चंद्र हा पूर्ण कलांनी युक्त असल्याने मनशांती, सकारात्मक ऊर्जा आणि आध्यात्मिक साधनेसाठी हा दिवस खूप शुभ मानला जातो. वटवृक्षाची पूजा करून पतीच्या आयुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी प्रार्थना करण्याची या पौर्णिमेला परंपरा आहे. तसेच ही तिथी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू चंद्रदेव यांना देखील समर्पित आहे. या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वीवरती भ्रमण करत असते आणि म्हणून लक्ष्मी प्राप्तीसाठी, धनप्राप्तीसाठी हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो. धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही खास प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. आज सोमवार वटपौर्णिमेला तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल, पण संध्याकाळी कापुरासोबत जाळा ही एक वस्तू. घरातील भांडणे, कटकटी, इडापिडा, पितृदोष, वास्तुदोष, नजरबाधा, दारिद्र्य नष्ट होऊन घराची, पतीची, मुलांची अगदी भरभरून प्रगती होईल. घरात अखंड लक्ष्मी नांदेल. तर अशी कोणती वस्तू संध्याकाळी कापुरासोबत जाळायची आहेत, हा उपाय कोणत्या वेळात करायचा आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच व्हिडिओला एक हाईप देखील द्या. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे. आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते अगदी तुम्ही रात्री 12 वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता. कारण संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर ही पौर्णिमा तिथी असणार आहे. त्यामुळे तुम्ही अगदी रात्री 12पर्यंत हा उपाय केला तरीही चालेल. पण जर तुम्हाला शक्य असेल तर हा उपाय सायंकाळी 6 वाजल्यापासून ते 9:30 वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. कारण ही जी वेळ असते ना, ती आपल्या घरात लक्ष्मी येण्याची वेळ असते आणि या वेळेला सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणात सक्रिय असतात आणि म्हणून या वेळेमध्ये जर तुम्हाला शक्य झालं तर या वेळेत हा उपाय करा. नाही जमलं तर अगदी तुम्ही रात्री 12 वाजेपर्यंत हा उपाय केला तरीही चालेल. पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित आहे. या दिवशी माता लक्ष्मी ही जागृत अवस्थेमध्ये पृथ्वीवरती भ्रमण करत असते. तिची सेवा, उपाय, उपासना करणाऱ्यांना ती धन, धान्य, समृद्धी, ऐश्वर्य प्रदान करत असते. आणि या पवित्र दिवशी माता लक्ष्मी ही आपल्या घरात एकदा तरी येऊन जात असते. म्हणून माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी, आपल्या घराकडे आकर्षित करण्यासाठी
आपण हा उपाय आज वटपौर्णिमेला करणार आहे. आपल्या हिंदू धर्मात पूजाविधींना खूप महत्त्व आहे. काही गोष्टी आपण मनोभावे केल्याने घरातून नकारात्मक शक्ती नष्ट होतात आणि सकारात्मकता संचारते असं मानलं जातं. आणि म्हणून आज पौर्णिमेला हा उपाय आपल्या घरात आपण केला तर विविध दोषांपासून मुक्ती मिळते आणि आर्थिक संकटसुद्धा दूर होतात. घरातील पूजास्थळी म्हणजे देव्हाऱ्यात ठेवलेल्या प्रत्येक वस्तूचे स्वतःचे महत्त्व असते. कापूर त्यापैकीच एक आहे. प्रत्येकजण पूजेच्या वेळी कापूर जाळतो, परंतु त्यासोबत इतर काही गोष्टी जाळणे अधिक फायदेशीर मानले जाते. काही गोष्टी कापुरासोबत जाळल्याने जीवनातील मोठमोठ्या समस्या ह्या दूर होतात. आणि आज हा उपाय आपल्या घरात केल्याने माणसाला पैशांची कमतरता भासत नाही. तसेच घरगुती त्रासापासून मुक्ती मिळवण्यासाठी हा उपाय खूप जास्त प्रभावी मानला जातो. कापुराचा धूर हा दैवी आणि शुद्ध मानला जातो, जो आपल्या घराला, आपल्या पूजास्थानाला पवित्र आणि सकारात्मक ऊर्जेने भरत असतो. याशिवाय कापूर जाळला तर आपलं मनसुद्धा शांत होतं, आपली एकाग्रता ही सुद्धा वाढत असते. धार्मिक दृष्टिकोनातून कापूर जाळणे हे अग्नीच्या घटकाचे प्रतिनिधित्व करते आणि जेव्हा आपण कापुरासोबत आपल्या घरात काही वस्तू जाळतो तेव्हा देवी देवता हे प्रसन्न होतात. तसेच हा उपाय केल्याने घरातील प्रखर पितृदोष हा देखील दूर होतो. नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, ज्यामुळे घरात शांतता, समृद्धी ही कायम टिकून राहते. जर तुमच्या घरामध्ये सतत कटकटी, भांडणे, क्लेश होत असेल, मग ही भांडणे आई मुलांची असेल, नवरा बायकोंची असेल किंवा आपल्या घरात इतर सदस्य असतील ज्यांच्यामध्ये सतत वाद होत असतील, क्लेश होत असेल, तर हा उपाय तुम्ही आज पौर्णिमेला संध्याकाळी नक्की करा. तसेच आपल्या घराला कुणी नजरबाधा, नजरदोष केलेली असेल, कुणाची वाईट नजर हाय आपल्या घराला लागलेली असेल, तर आपल्या कुटुंबामध्ये अनेक समस्या येतात. घरात पैसा टिकत नाही, पैशांच्या अडचणी येतात, आलेला पैसा घरातून काही ना काही कारणाने निघून जातो किंवा आपल्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नाही. आपल्या इच्छा मनोकामना ह्या देखील पूर्ण होत नाही. एवढंच नाही तर आपल्या घरात कोणतंही शुभकार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नाही. घरातील मुलांना अनेक अडचणी येतात. कुटुंबात सतत संकट, अडचणी, अडथळे येत असतात आणि म्हणून विशेष स्थितीवरती आपण काही उपाय जे आहे तर ते करत असतो. कारण काही दिवसांचं महत्त्व हे खूप जास्त असतं. आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात. आणि पौर्णिमा तिथीवरती आपण काही उपाय जर केले तर त्या उपायांचं आपल्याला नक्कीच फळं प्राप्त होते. आणि म्हणून जर तुमच्याही घरामध्ये काही समस्या असतील छोट्या मोठ्या, तर त्या कुठेतरी कमी होण्यासाठी, त्या दूर होण्यासाठी आपण संध्याकाळी हा उपाय करणार आहे. तर हा उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दिवा लावून घ्यायचा आहे. धूप, दीप, अगरबत्ती लावून घरातील वातावरण हे प्रसन्न करायचं आहे. पौर्णिमा तिथी आहे म्हणून मुख्य प्रवेशद्वारावरती एक दिवा नक्की लावा, कारण तिथूनच आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते आणि साक्षात उंबरठ्यावरती माता लक्ष्मीचा वास असतो. म्हणून तिथे एक मुख्य प्रवेशद्वारावरती दिवा प्रज्वलित करा. तुपाचा केला तर अतिशय उत्तम, तूप नसेल तर तेलाचा दिवा देखील तुम्ही लावू शकता. आपला मुख्य प्रवेशद्वार हा उपाय करताना उघडा करून ठेवायचा आहे आणि यानंतर हा उपाय करायचा आहे. उपाय करण्यासाठी तुम्हाला कापूर जाळण्याचं भांडं घ्यायचं आहे किंवा मातीची पंती किंवा एखादी प्लेट तुम्ही घेतली तरीसुद्धा चालेल. त्यामध्ये आपल्याला थोडेसे म्हणजेच मूठभर तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावरती 5 भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत. भीमसेनी कापूरच घेण्याचा प्रयत्न करा. नसेल तर मग तुम्ही साधा कापूर घेतला तरी चालेल, कारण भीमसेनी कापूर जो असतो ना तो नैसर्गिकरित्या बनवला जातो. त्यामुळे भीमसेनी कापुरामध्ये नकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्याची खूप जास्त तीव्र शक्ती असते. म्हणून भीमसेनी कापूर घेण्याचा प्रयत्न करा. यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, त्या कापुरासोबतच 2 अखंड फुलाच्या लवंगा ठेवायच्या आहेत. ज्याला फूल असेल अशाच लवंगा ठेवायच्या आहेत. तुटलेल्या फुटलेल्या लवंगा ठेवू नका. आणि यासोबतच 2 हिरवी वेलची ठेवायच्या आहेत. आणि यानंतर तुमच्या हातामध्ये थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहेत. पिवळी मोहरी नसेल तर काळी मोहरी तुम्ही घेतली तरीसुद्धा चालेल. आणि या मोहरीसोबतच अगदी चिमूटभर तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहेत.
हे तांदूळ घेताना कुठेही तुटलेले फुटलेले नसावे, चांगले असे अखंड फक्त एक चिमूटभर तांदूळ घ्यायचे आहेत. आणि या दोन्ही वस्तू तुम्हाला तुमच्या घरातील कर्त्या पुरुषावरून उतरवून घ्यायच्या आहेत. तुमच्या घरातील कर्ता पुरुष हा तुमचा पती असेल तर त्याच्यावरून तुम्हाला ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्याप्रमाणे 3 वेळा ववाळून घ्यायचा आहेत. यानंतर आपल्या घरामध्ये जी लहान मुलं असतात किंवा मोठी मुलं आहेत तर त्यांच्यावरून सुद्धा ववाळून घ्यायचं आहेत. आणि यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरून सुद्धा या 2 वस्तू तुम्हाला ववाळून घ्यायच्या आहेत. आणि यानंतर या दोन्ही वस्तू तुम्हाला कापुरासोबत त्या कापुराच्या भांड्यामध्ये टाकायच्या आहेत. आणि हा कापूर आपल्याला आपल्या देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे. कापूर प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला नवरनव मंत्राचं पठण करायचं आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हा नवरनव मंत्र आहे. तर या नवरनव मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे. काही वेळानं ते भांडं आपल्या देवघरासमोरून उचलायचं आहेत आणि याचा धूर हा संपूर्ण आपल्या घरामध्ये फिरवायचा आहे. बाथरूम टॉयलेटमध्ये हे भांडं न्यायचं नाही, फक्त आपल्या घरात फिरवायचं आहे. आणि यानंतर जो आपल्या मुख्य प्रवेशद्वाराचा उंबरठा आहे तर त्या उंबरठ्याच्या मधोमध तुम्हाला हे भांडं ठेवून द्यायचं आहे. आपल्या उंबरठ्यामध्ये साक्षात माता लक्ष्मीचा वास असतो. ते लक्ष्मीचं निवासस्थान आहे. आणि तिथे आपण जेव्हा असा कापूर जाळतो तेव्हा ती आपल्या घरात अखंड स्वरूपात वास करते. हा जो धूर आहे ना, या धुराने घरातील इडापिडा, नकारात्मक ऊर्जा, पितृदोष किंवा इतर काही वास्तुदोष असतील तर ते सर्व काही नष्ट होतात आणि आपल्या कुटुंबाची प्रगती व्हायला सुरुवात होते. यानंतर हे काही वेळानं भांडं पुन्हा उचलून आपल्या देवघरासमोर आणून ठेवायचं आहे. जोपर्यंत या वस्तू जळत आहे तोपर्यंत तसंच आपल्या देवघरासमोर ठेवायचं आहे आणि कंटिन्यू नवरनव मंत्राचं पठण करायचं आहे. आता ह्या वस्तू शांत झाल्यानंतर त्यामध्ये जी काही थोडीफार विभूती म्हणजेच राख तयार होईल तर ती राख आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीच्या कपड्यावरती एक एक टिळक लावायचं आहे. आणि थोडीशी राख ही उंबरठ्याला चोळून द्यायची आहेत. आणि यानंतर त्या प्लेटमधल्या सगळ्या वस्तू तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकून द्यायच्या आहेत किंवा तुळस सोडून तुम्ही कोणत्याही झाडाच्या मुळापाशी टाकू शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला हा छोटासा उपाय जो आहे तर तो आपल्या घरामध्ये करायचा आहे. हा उपाय जेव्हा तुम्ही श्रद्धेने तुमच्या घरामध्ये करता तेव्हा नक्कीच आयुष्यामध्ये खूप चांगले सकारात्मक बदल हे आपल्याला बघायला मिळतात. त्याचबरोबर जर पती पत्नीमध्ये सतत वादविवाद होत असेल, कोणतीही गोष्ट बोलायला गेलं की त्याचं रूपांतर हे भांडणामध्येच होत असेल, दोघांचं एकमेकांशी अजिबात पटत नसेल तर काय करायचं, दोघांनी रात्री झोपताना 2 लवंगा आणि 2 कापूरवड्या आपल्या उशीखाली घेऊन झोपायच्या आहेत. आणि दुसऱ्या दिवशी त्या तुम्हाला तुमच्या देवघरासमोर जाळायच्या आहेत. एकत्र जाळायच्या नाहीत, वेगवेगळ्या जाळायच्या आहेत. यामुळे नक्कीच पती पत्नीमध्ये जे काही मतभेद आहेत तर ते नक्कीच या उपायाने दूर होता. आता हा उपाय किती दिवस करायचा, तर हा उपाय आजपासून तुम्ही फक्त 11 दिवस करा. खरोखर तुम्हाला या उपायाचा फरक जो आहे ना तो दिसून येईल. खूप जास्त प्रभावी हा उपाय आहे. त्याचबरोबर वटपौर्णिमा म्हणजेच आपल्या कुलदेवीला समर्पित असणारा हा दिवस आहे. जर तुमच्या देवघरामध्ये कुलदेवीचा टाक असेल, मूर्ती असेल तर त्यावर कुंकुम अर्चन तुम्हाला करायचंच आहे. तसेच आपल्या कुलदेवीला 11 लवंगा ह्यासुद्धा अर्पण करायच्या आहेत. यामुळे कुलदेवीचा आशीर्वाद हा आपल्या कुटुंबावरती कायम राहतो. त्यामुळे आपल्याला दर पौर्णिमेला आपल्या कुलदेवीसाठी ही सेवा जी आहे तर ती करायची असते. यामुळे आपल्या कुटुंबाची भरभरून प्रगती होते. त्याचबरोबर तुमच्या घराजवळ अगदी जवळ वटवृक्षाचं झाड असेल तर तिथे जाऊन तुम्ही आज संध्याकाळी 1 दिवा नक्की लावा. दुहेरी कापसाची वात लावून शुद्ध गाईचं तूप घाला. 2 लवंग टाकून तिथे हा दिवा नक्की प्रज्वलित करा. कारण त्या वृक्षामध्ये अनेक देवी देवता वास करतात आणि तिथे दिवा लावल्याने त्यांचा कृपा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो. आपण जी काही वाईट कर्म पापं केली आहे तर त्यातून मुक्तता मिळते. तसेच भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल, प्रयत्न कष्ट करूनही तुमची इच्छा पूर्ण होत नसेल तर आज संध्याकाळी एक तमालपत्र घ्यायचं आहे. त्या तमालपत्रावरती लाल कुंकवाने तुमची इच्छा लिहायची आहेत. पैशासंबंधित काही अडचणी असेल तर धनसमृद्धी किंवा नोकरी मिळत नाही तर नोकरी मिळण्यासाठी,
शत्रू आहे तर शत्रू संपण्यासाठी अशी 2 ते 3 शब्दामध्ये तुमची इच्छा लिहायची आहे. आणि यानंतर हे पान जे आहे तर ते आपल्याला जाळायचं आहे. देवघरामध्ये जो दिवा तुम्ही लावला आहे तर त्यावरती हे पान धरून तुम्ही जाळलं तरीही चालेल. आणि जेव्हा तुम्ही हे पान जाळणार आहे तेव्हा तुमची इच्छित मनोकामना ही तुम्हाला व्यक्त करायची आहे. तर हा उपायसुद्धा पौर्णिमेला केल्याने आपली कठीणातील कठीण इच्छा ही नक्कीच पूर्ण होते. आता फक्त उपाय केला आणि लगेच इच्छा पूर्ण झाली असं तर होणार नाही, पण तुम्ही इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत असाल तर त्या प्रयत्नाला नक्कीच या उपायाने यश मिळतं. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.